संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे। आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता। सत्ताधारी भाजप काँग्रेस युतीने श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल स्थापन केले आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या गटात सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल विरुद्ध आता आमदार सुभाष देशमुख प्रणित पॅनल अशी आता ही निवडणूक रंगणार आहे। दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या। आमदार कल्याण शेट्टी, दिलीप माने, सुरेश हसापुरे हे प्रमुख नेते दिवसभर शासकीय विश्रामगृहावर ठाण मांडून होते। त्याचप्रमाणे माजी संचालक सिद्धाराम चाकोते, राष्ट्रवादीचे नेते किसन जाधव, उपसभापती श्रीशल नरोळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरेश पाटील, सभापती अशोक देवकते, बक्षी इप्परगी, माजी सरपंच विश्रांत गायकवाड यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केलेले बडे नेते उपस्थित होते। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे पॅनलमध्ये उभे करणार असल्याचे निश्चित झाले। त्यानंतर भाजप आमदार तथा माजी सभापती तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे त्यावेळेचे विरोधक आमदार विजयकुमार देशमुख यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे। बाजार समितीच्या गत निवडणुकीत आमने सामने निवडणूक लढवून जिंकणारे माजी सभापती व आमदार विजयकुमार देशमुख यांनी यंदाच्या निवडणुकीत हातात हात घालून निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरलेले दिसत आहेत। भाजप कार्यकर्त्यांच्या कल्याणासाठी दोघेजण एकत्रित येऊन भाजपचे पॅनल उभे करणार असल्याचे सांगण्यात आले आहे।